चौथ्या आवर्तन समूहावर आज श्रीधर स्वामी पुण्यतिथी आहे. तसंच आज ग्रंथराज दासबोध दशक 19वा शिकवण नाम या दशकाचा परामर्श भाग 1 घेणार आहेत आदरणीय रुपालीताई कापरे. एक सूचना आहे. आपल्या समूहावर नेहमी निरूपण करत असलेले आदरणीय सद्गुरू डॉक्टर सुनील दादा लुले यांची 27 एप्रिल ते 29 एप्रिल संध्याकाळी 6 वाजता अहमदनगर येथे प्रवचन मालिका आहे. प्रवचन मालेचा विषय आहे सांख्य योगातून शोक निवृत्ती. तसंच आदरणीय समर्थभक्त सौ शैलजाताई लुले या अंतर्भाव या विषयावर 3 दिवसीय अभ्यास वर्ग घेणार आहेत. तारीख आहे 28 एप्रिल ते 30 एप्रिल. वेळ आहे सकाळी 10 वाजता. कार्यक्रमाची सविस्तर माहिती आणि ठिकाण आपल्या या समूहावर त्याविषयीची पत्रिका आपल्याला मिळेल. आपल्याला परिचित पारमार्थिक बंधू भगिनींना निमंत्रण देऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी आग्रहाची विनंती आहे. जय जय रघुवीर समर्थ. आज या दशकाचा परामर्श घेणाऱ्या आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे यांचे शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या त्यांच्या परामर्शाबद्दल ज्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं आणि परामर्शानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. रुपालीताई आपण परामर्श घेण्यास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरुसज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदौषजोक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरः सदा वीक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वां बोधयावावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र. सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर् नान्यं जाने नैव जाने न जाने. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरं. नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. ज्याचा पारन आकळे सुरवरा शेषाश्रुती मंदली नेती नेती सलज्ज होऊन पहा येथे चिथारावली. ज्या प्राप्त्यर्थस्तपस्वी योगी झटती साहूनी कष्टे भली. तो हा श्रीधर दत्तची अवतरे प्रत्यक्ष या भूतली. दत्ताने धरिले त्रिशूल जगती रक्षावया सज्जना. येथे ज्ञानची हो त्रिशूल विलसे या श्रीधरा भेदना.
अज्ञानासी करू निदग्ध विभूती भाली विराजे भली. तो हा श्रीधर दत्तची अवतरे प्रत्यक्ष या भूतली. खूप सुंदर असं अष्टक पण आहे त्यांचं, पण आपल्याला वेळेसाठी मला 2च मी त्यातली काव्य घेतलेली आहे. आज श्रीधर स्वामींच्या पुण्यतिथीचा पुण्यदिवस. साक्षात भगवान श्री दत्तात्रेयांचा अवतार असल्यानं दत्त जयंतीच्या दिवशी श्री शके 1833 मार्गशीर्ष पौर्णिमा दत्ताची पालखी निघण्याच्या वेळी कमलादेवींच्या पुत्राच्या रूपाने जे भूतलावर अवतीर्ण झाले, प्रगट झाले 7/12/1908. आवाज येतोय ना? हो येतोय. हां, नाही कुणाचे तरी व्हिडिओ चालू आहे आणि हो लक्ष्मण म्हणून कोणीतरी आहे. हां, ठीक आहे. आणि प्रमादी नाम संवत्सर गुरुवारीच चैत्रवद्य द्वितीया तारीख 19 एप्रिल 1973 रोजी सकाळी 8:50 सुमारास निर्विकल्प समाधीस्थ श्रीधरजी झाले. पृथ्वीवर लोकहित साधण्यासाठी अवतीर्ण झालेल्या श्रीधर स्वामींनी आध्यात्मिक त्यांची प्रतिभा ही चिरंतन प्रभेमध्ये लीन झाली आणि श्री समर्थांचा लोकोद्धार मार्ग आणि दत्तप्रभूंचा आत्मोद्धार मार्ग यांचा मेळ साधून पाश्चात्य प्रभावाने हतप्रभ झालेल्या सनातन धर्माच्या ग्लानीचा परिहार करण्यासाठी आवश्यक मार्ग ज्यांनी आचरला आणि सगळ्यांना दाखवला त्या श्रीधर स्वामींना वंदन करते. सर्व श्रोते जगदीश मूर्ती आपल्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करते. श्रीराम आणि श्री समर्थांनी मला आज आज्ञा दिलेली आहे आदरणीय भोंकाकांच्या मुखातून की शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहावर गेली 4 वर्षे जो उपक्रम चाललेला आहे सातत्यानं दासबोधाचं विवरण, निरूपण, वाचन, तर त्याची आता 19व्याची सांगता म्हणूया किंवा त्याचा परामर्श घेण्याची मला आज्ञा झालेली आहे. गुरो हो आज्ञा ह्यविचारणीया. गुरूंची आज्ञा कधी मोडायची नसते, पण मी त्यासाठी पात्र व्हावं अशी त्यांची इच्छा असेल. आजपर्यंत मला ही संधी मी कधी मिळालेली नव्हती किंवा माझी तेवढी अजून तयारी नाही असं मी स्वतःला मानत होते. पण आता ह्या 19व्या शिकवण नाम या दशकाचा परामर्श घेण्याचा मला लाभ झालेला आहे. तर मला जेवढ्या प्रमाणात जे काही सुचलं, कारण खरं सांगायचं तर इतक्या महान व्यक्तींनी, श्रेष्ठांनी, ज्येष्ठांनी या 10ही समासांची निरूपणं इतकी सुंदर केलेली आहेत की मला नाही वाटत आता श्रोत्यांच्या किंवा अभ्यासकांच्या मनात काही संशय उरलेला आहे. एक परंपरा म्हणून याचा परामर्श घेण्याचा आज हा प्रयत्न आहे. सर्वांनी मला आशीर्वाद द्यावेत. बाबांची पण आज प्रकर्षानं आठवण येते आहे आणि सर्वच आपले ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे सहाय्यक कार्यकर्ते या सर्वांना पुन्हा एकदा वंदन करते आणि माझ्या विवरणाला प्रारंभ करते. खरं म्हणजे 10 पैकी आज 5च घ्यायचेत, ओळीनं 5च घ्यायला पाहिजेत असंही नाही, असंही मला भोंकाका म्हणाले. पण एक शिस्त म्हणून सुरुवातपासून आपण हा काय आहे, हा शिकवण दशक का म्हटलं त्याला आणि शिकवण दशकाचं काय वैशिष्ट्य आहे हे थोडंसं पाहूया आणि मग मला जेवढं वेळेच्या मर्यादेत आवरता येईल त्याप्रमाणे मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं म्हणजे कृतायुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग या तिन्ही युगात पुष्कळ अवतारी पुरुष होऊन गेले, पण त्यातील कोणालाच समर्थांची सर येऊ शकत नाही. समर्थ शिष्य गिरीधर स्वामी यांनी समर्थ प्रताप या ग्रंथात असं म्हटलंय, कृतात्रत द्वापारी झाले अद्भुत अवतारी, परी या समर्थांची सरी कोणी न परे. तर इतकं त्यांचं महात्म्य आहे आणि समर्थांचं सगळं आयुष्य किंवा सगळं चरित्र आपण पाहतो आहोत. या दासबोधाच्या रूपातूनच आपल्याला त्यांचा परिचय होतो आहे. तीर्थयात्रा करत असताना समाजाची दैन्यावस्था, उद्ध्वस्त देवालय, स्त्रियांहून होणारे अत्याचार आणि हिंदू धर्माला आलेली अवकळा पाहून
समर्थांचं मन अतिशय व्यथित झालं होतं. मनामध्ये आत्मोद्धाराबरोबरच समाजोद्धाराची तळमळ निर्माण झाली होती. परिणामतः निष्क्रिय, नेभळट आणि मरगळलेले समाजमन जागृत करण्यासाठी त्यांनी आपल्या विचारांची आणि कार्याची दिशा बदलली. वास्तविक श्रीरामाच्या उपासनेसाठी पारमार्थिक हेतूनं समर्थ संप्रदायाची त्यांनी उभारणी केली. स्वतःचा आधी आत्मोन्नती करायला पाहिजे या उद्देशानं जे बाहेर पडले, त्यांनी समाजाचं सगळं चित्र पाहिल्यानंतर आपलं मत बदललेलं आहे आणि समाजाला पहिलं सुधारलं पाहिजे. समाजापर्यंत ही म्हणजे ज्ञानाची गंगा ही पोहोचवली पाहिजे या उद्देशानं त्यांनी निरनिराळे प्रयत्न केलेले आहेत. त्यापैकी आता हा 19वा दशक, म्हणजे या दशकामध्ये समर्थांनी व्यावहारिक शिकवण सांगितलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी महंताला लोक नेता मानतात आणि समर्थ रामदास स्वामींनी हा नेता लोकप्रिय होण्यासाठी त्यांनी कसं वागावं, काय काय आत्मसात करावं हे सगळं त्यांनी सांगितलं आहे. मुख्यतः निस्पृह असावा, त्यांना लोकसंग्रह करावा, लोकांना नीतिधर्माचं आचरण करण्यास शिकवावं आणि त्यासाठी ग्रंथलेखन करावं. म्हणून पहिलाच जो समास आहे लेखन, निरूपण, तर या सगळ्या गोष्टी समर्थांना खरं तर काही अगदी इतक्या म्हणजे जसं आपण बालवाडीत किंवा बालवयात जातो आणि पहिल्या इयत्तेत आपल्याला अक्षर ओळख किंवा मुळाक्षरांची हे ज्ञान दिलं जातं आणि हा पहिला समास जणू काही तसाच आहे की अगदी पहिल्या इयत्तेत शिकवण्याजोगी जी गोष्ट आहे ती आत्ता त्यांनी का बरं 19व्यात सांगावी, कारण आता ग्रंथ तर समाप्त होत आलेला आहे. पण तरीसुद्धा त्यांनी त्यापासून ग्रंथलेखनापासून, लेखन निरूपणापासून राजकारणापर्यंत आणि शेवट विवेक ह्या सगळ्या समासांचा जो आढावा घेतलेला आहे तो एवढ्यासाठीच की ग्रंथाचं अध्ययन हे वैयक्तिक मोक्षासाठी माणसांनी करू नये, तर तो ग्रंथ समाजाला नीट समजावून सांगावा आणि हीच त्यांची तळमळ महंताकडून होती. समर्थांना क्रियाशील अध्यात्म अपेक्षित आहे. भगवंतानं निर्माण केलेलं हे जग भगवंताचं स्वरूप असून समाजाची सुसंघटना हे सुद्धा भगवंताचंच पूजन आहे असं ते मानतात. त्यामुळं समर्थांना राजकारणाचंही काही वावडं होतं, म्हणून त्यांनी राजकारण हा शब्द थोडा वेगळ्या प्रकारे जरी वापरला असला तरी त्यामध्ये धर्मसाधनाच अपेक्षित आहे असं ते मानतात. आणि आपल्याला 5 ह्याच्यामध्ये घ्यायचे तर त्यामधला देह हे जे एक प्रकरण आहे किंवा समास आहे, तर देह हा जरी नश्वर असला तरीसुद्धा ईश्वरानं जे सुंदर जग बनवलं त्याच्यामध्ये त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुभवण्यासाठी देहामुळेच शक्य आहेत आणि म्हणूनच साधकानं प्रयत्नपूर्वक काय निर्माण आपल्याजवळ अंगीकारायचे तर सद्गुण संपादायला हवेत, स्वतःचं आणि जगाचं कल्याण करायला पाहिजे. हे जरी त्यांनी महंताला सांगितलं असलं तरी मला तरी असं वाटतं की आपण जेवढे साधक आहोत या प्रत्येकानं हे अंगीकारायला काहीच हरकत नाही, प्रत्यक्ष आणायला आपल्या जीवनामध्ये. लिहिणं, वाचणं, प्रबोधन करणं या 3 सूत्रांनी हा दशक हा समृद्ध झालेला आहे. मागं कुणीतरी सांगितलेलं होतं की लोकसंग्रह करू इच्छिणाऱ्या नेत्याची ही जणू काही भगवद्गीता आहे. आणि खरंच प्रत्येक समास वाचत असताना, प्रत्येक ओवी वाचत असताना डोळ्यासमोर भगवद्गीता पण दिसते आणि समर्थांनी त्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केलेला होता. हा जो निस्पृह लोकनेता आहे, समाजनेता आहे, त्यानं संसार व्यवस्थित करायला शिकवायचं आहे, नीतिधर्माचं आचरण करायला शिकवायचं आहे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विवेकाची कास धरली पाहिजे, वाणीमध्ये गोडवा पाहिजे, जिकडे तिकडे जनप्रियत्व संपादन करायला हवं आणि बहुजन समाजाला भगवंताच्या उपासनेला, नादाला म्हणण्यापेक्षा उपासनेला लावावं आणि स्वरूप जाणून घेण्याची त्याच्याजवळ पात्रता आणावी. त्यांनी दोन्ही गोष्टी सांगितल्यात, एकांत आणि लोकांत. म्हणजे एकांत हा स्वतःच्या प्रगतीसाठी आणि त्याच्या वेळेला एकांतामध्ये चिंतन करून समाजासाठी मला काय करता येईल हे सगळं करायचे आणि ते प्रत्यक्षात करून दाखवायचे असं अपेक्षित आहे. खरं म्हणजे सगळे लोक सुखी असावेत, म्हणजे सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. म्हणजे
भगवंताला कोण प्रिय असतं, तर जे सर्वांना सुख देतात, सुखाची अपेक्षा करतात सर्वांच्या. आणि असा जो नेता असतो तोच लोकसंग्रह करणारा किंवा ती कला असणारा असा आहे. आणि लोकप्रिय अशी या दशकामध्ये तर अनेक सुभाषितं आलेली आहेत. अगदी पहिल्यांदाच म्हणजे सुरुवातीलाच समासामध्ये एक दोन फक्त सांगते आणि मग जिथे जिथे जागोजागी येतील तशी. का या बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी, चटक लावूनी सोडावी काही एक. आणि महत्त्वाचं जिव्हेपाशी सूत्र हे तर इतकं छान आहे. जगामध्ये जगमित्र, जिव्हेपासी आहे सूत्र, कोठेवरी सत्पात्र, कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे. म्हणजे प्रत्येक समासामध्ये अशी अनेक सूत्र, सुभाषितं आणि जी आपल्या जीवनाला उपयोगी आहेत अशी आपल्याला समर्थांनी सांगितलेली दिसतात. खरं म्हणजे मी सांगणार होते की पहिला समास जो होता लेखन क्रिया निरूपण, तो सविताताई विद्वतनी इतकं सुंदर समजावून दिले की खरंच त्याच्यावर बोलण्याची काहीच गरज नाही. इतके बारकावे त्यांनी सांगितले, इतकी उदाहरणं सांगितलेली आहेत. आणि समर्थ हे साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी करणारे प्रथम होते असं त्यांनी सांगून त्याच्याबद्दल खूप काही आपल्याला मार्गदर्शन केले. प्रथम लिहिणे कैसे लिहावे, ते प्रथमी सर्व पहावे, अर्थभेद जाणावे दुसरे समासी, असं याच्यामध्ये पण म्हणतात. संकेत कुबडीमध्ये पण सांगितलेलं आहे की सगळ्यात हा महत्त्वाचा भाग आहे. आता याच्याबद्दल लिहिण्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर 1-2 मिनटात फक्त सांगते. कसं लिहायचं आहे हे तर त्यांनी इतकं सुंदर सांगितलेलं आहे, पण ते त्यांनी प्रत्यक्षात आचरणात आणले. समर्थ हे पहिल्यांदा आपला एक आदर्श मॉडेल आहेत, गुरु आहेत आणि ते प्रत्यक्ष करतात. आधी केले मगच सांगितले. 12व्या वर्षी त्या बोहल्यावरून आल्यानंतर, निघून आल्यानंतर टाकळीला आल्यावर त्यांनी 12 वर्षीची तपश्चर्या केली. त्यावेळेला 14व्या वर्षी याचा उल्लेख ताईंनी केला होता. पण आम्हाला त्याचा आनंद मिळाला की त्यांचं काळ्याभोर शाईमध्ये लिहिलेल्या एकसारखं अक्षर, वळणदार, सुंदर, अगदी गोल मोत्यासारखं आणि असं अक्षर असलेलं सगळं रामायण, वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण त्यांनी एवढं सुंदर लिहिलेलं आहे की त्यांनी प्रत्येकाने फक्त ते पाहावं आणि त्या प्रत्येकानं त्याचा अनुभव घ्यायला. आता त्याची मी झेरॉक्स काढलेली आहे, जर तुम्हाला दिसली तर बघा. अगदी थोडक्यामध्ये आणि प्रत्यक्ष ज्यांनी पाहिलेले आहेत ग्रंथ त्यांना ते नक्कीच आवडतील, नक्कीच करावंसं वाटेल. आणि पहिल्यांदा जी सुरुवात आहे तसंच शेवटपर्यंत लिहायचे. मला आपल्याला सगळ्यांना सांगावंच वाटतं की हे तर त्यांनी लिहिलंच, पण त्यांनी आपल्या शिष्यांनासुद्धा घडवलेलं आहे आणि समाजातल्या प्रत्येकानं हे अंमलात आणावं. आजच्या काळात काय गरज आहे हो, इतकी मुद्रण व्यवस्था चांगली आहे, छपाई होती सगळ्या ग्रंथांची, पण मला सांगा तो ग्रंथ आपण वाचतो का? आणि तो वाचलेल्या आपल्या अंगामध्ये मुरतो का? आपल्या मनामध्ये ठसतो का? तर हे कुठलंही लिखाण म्हणजे मला तर मगाशी असं मनात येत होतं की प्रत्येक ग्रंथ हा ज्या वेळेला आपण लिहायला घेतो तो आपल्या मनामध्ये कोरला जातो. त्यावेळेला ते सद्गुरू किंवा ती जो कोणी महंत आहे किंवा जी व्यक्ती आहे, महान व्यक्ती आहे, सज्जन आहे, ते आपल्याबरोबर चालतायत आणि आपल्याला हाताला धरून, बोटाला धरून हे पुढं जा असं सांगतायत, असा एक अनुभव येतो. मागच्या वर्षी दासबोधाचं लिखाण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. त्याच्यामध्ये उत्तम करणारे पण काही जण होते. कोरोनाच्या काळात ज्ञानेश्वरी लेखनाचा एक अनुभव आम्ही सगळ्यांनी आपण घेतलेला आहे की त्या प्रकारच्या त्या वह्या रोज नियमित काहीतरी लिहिणं. आणि खरंच त्यावेळेला ज्ञानदेव आपल्याबरोबर असायचे वाटायचे. आता हे समर्थांचं लिखाण केलं तेव्हा ते वाटलेले आहेत. कोणी रामायण लिहितात, माझे मेवणे आणि बहीण श्रीराम जयराम जय जयराम आयुष्यभर लिहित होते. आता आपल्यासारखे कित्येक जण ते करत असतील, पण त्यांच्या नशिबात असं आलं की इतक्या बारीक अक्षरात वहीवर अगदी छान रेघा बारीक बारीक करून ते इतकं सुंदर लिहायचे की त्यांच्या त्या वह्या रामाचं जेव्हा दुसऱ्या म्हणजे त्यांचे एक दीर होते तिचे आणि ते असेच महंत होते, तर त्यांनी जे कुठं मंदिर स्थापन केलं त्या मंदिराच्या ओट्यावर म्हणजे रामाच्या मूर्तीच्या खाली जो ओटा असतो त्याच्यावर त्या वह्या तशा लोकांच्या सगळ्यांच्या ठेवल्या गेल्या. केवढं भाग्य आहे हो. तर आपण हे सगळं असं लिहित असतो आणि याच्यातून आपल्याला नक्कीच आनंद मिळतो.
प्रत्येक अक्षर तर आहे, त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य तिथं सांगितलं. मला एक आठवण अजून आली की समर्थांनी शिष्यांना कसं घडवलं. तर आपल्याला माहिती आहे की चाफळचा उत्सवासाठी शिवाजी महाराजांकडून काही देणगी किंवा काही हे स्वरूपात धन आणि सगळ्या स्वरूपात मदत व्हायची आणि एक वर्षी म्हणे आलं नाही, काहीतरी उशीर झाला. तर तेव्हा प्रश्न पडला शिष्यांना की आता काय करायचं, स्वामी काय करायचं. आणि त्यांनी एका रात्रीत ही सगळी मनाच्या श्लोकाची रचना केलेली आहे. कल्याणाने ते सगळं लिहून घेतलं आहे आणि लगेच दुसरे दिवसापासून प्रत्येक शिष्य त्यांनीही सगळ्यांनी लिहिलं आणि एक एक श्लोक जाऊन प्रत्येक दारापुढे जाऊन म्हणत होते. ही लेखन क्रियेची केवढी प्रगती म्हणू किंवा केवढी जागृती केली त्यांनी समाजामध्ये. आणि म्हणून हे असं लेखन जे फक्त लिखाण असं त्याच्यामध्ये नाही आहे, तर समाजाला आपल्याला घडवायचं आहे आणि समाजामध्ये अशी काय म्हणू जागृती निर्माण करणं, लोकांपर्यंत पोहोचणं हा त्या लेखनाचा उद्देश होता. आता आपल्याला पुढचा जो समास घ्यायचा आहे तर तो पण आपण पाहूयात. असे शिकवण निरूपणाचे मागे पण काही समास होऊन गेलेले आहेत, पण आता त्याबद्दल फारसं मी बोलणार नाही आहे. आता लेखन क्रियेबद्दल मी सांगितलं की जीव ओतून अगदी मनापासून कर्म करणं आणि हा सतचा प्रभाव आहे. म्हणजे सच्चित आनंद आपल्याला कशातून मिळतो आणि विवेकानं अगदी समजून कर्म करणं हा चित्तचा आविष्कार आहे. आणि खऱ्या आवडीनं त्यात रस घेऊन कर्म करणं हा आनंदाचा भाव आहे. या तिन्ही गोष्टी आपल्याला केवळ या लिखाणातून मिळत असतात. त्या सुंदर अक्षराच्या व्यक्तीला भेटावंसं वाटतं आणि सुंदर अक्षर पाहिल्यानंतर आपणही लिहावं वाटतं. अगदी बालवाडीपासून जरी किंवा पहिल्या इयत्तेपासून आपण जरी लिहित असू तरी मला आठवतं की आम्ही कॉलेजला असताना अगदी BAला आलेल्या म्हणजे FYला मुलांची अक्षरं चांगली नव्हती, शुद्ध लेखन नव्हतं. एका मुलाला मी असंच ते कोरून दिलं की अ आ इ आणि त्याप्रमाणे तो लिहायला लागला. तर खूप सुंदर असं त्याचं अक्षर झालं आणि व्यक्तिमत्व माणसाचं त्याच्यामुळं सुंदर होत असतं. तर आपल्याला लेखन क्रिया अजूनही जतन ठेवूया, आपल्या नातवंडांना त्याची सवय लावूया आणि दुसऱ्या विवरणाकडे जाऊया की लेखन नुसतं करून उपयोग नाही आहे, ते वाचूनही उपयोग नाही, तर आपल्याला विवरण करता आलं पाहिजे. सत्पुरुष हे 2 पातळीवर ज्ञानाच्या 2 पातळी मानत असतात, एक आत्मज्ञान आणि दुसरं अनात्मज्ञान. तर ज्ञानाच्या या दोन्ही प्रकारांचं स्वरूप जरी भिन्न असलं तरी त्याची साधनंही निराळी आहेत. आणि आत्म्याचं ज्ञान हे आत्मस्वरूप प्राप्त झाल्यामुळं होत असतं आणि ज्ञानामध्ये ज्ञातेपणानं ज्ञानाहून वेगळा राहतच नाही, तो एकरूप होऊन जातो. म्हणून समर्थांच्या काळी लिहिलेल्या सगळ्या शब्दांनी ज्ञानाचा प्रसार करण्याची साधनं ही त्या प्राथमिक अवस्थेत होती. म्हणून समाजाला शहाणं करण्यासाठी एकट्या व्यक्तीशी, छोट्या छोट्या संघटित समूहांशी साक्षात संपर्क करावा लागायचा आणि त्या व्यक्तींना हाताशी धरून ते कसं करायचं, समूहाचं संघटन कसं करायचं, त्या महंतांनी विवरण कसं करायचं, हे दुसऱ्या समासामध्ये आपल्याला खूप चांगलं पाहायला मिळतं. की पूर्वीच्या काळी म्हणजे इंग्रजांच्या काळी फक्त कारकून निर्माण करणे ही जी नीती होती ती समर्थांना अपेक्षित नव्हती. ग्रंथ लिहून उपयोग नाही, तर त्याच्याचा प्रचार करणं, त्याच्यातलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणं हे अपेक्षित होतं. आता त्याच्यामध्ये अगदी ओवी जी आहे महत्त्वाची, शब्दभेद, अर्थभेद, प्रत्येक ओवीला इतका अर्थ आहे ना की तिच्यात आपण चिंतन करू सखोल तेवढं आपल्याला होत राहतं. आणि मग ते शब्दभेद आपल्याला समजले पाहिजेत. म्हणजे वाच्यार्थ देणारा तो वाच्य शब्द असतो, लक्ष्यार्थ देणारा तो लक्ष्य शब्द असतो आणि लाक्षणिक शब्द असतो आणि व्यंग्यार्थ देणारा व्यंजक शब्द असतो. आता तुम्ही म्हणाले हे कशाला आत्ता सांगत बसताय, पण मला सहज डोक्यात आलं की साधं आम्ही एक वाक्य शिकवायचो, गंगायाम घोषहा, म्हणजे गंगेवर गवळवाडा आहे. तर गंगेवर गवळवाडा आहे म्हणजे गंगेच्या प्रवाहावर गवळवाडा आहे असा अर्थ व्हायचा, तो वाच्यार्थानं मिळतो. पण असं पाण्यामध्ये हल्ली असतात हाऊसबोट, पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं, गंगेच्या प्रवाहावर कोणी घरं बांधत नव्हते. मग तो गवळवाडा गंगेच्या तीरावर आहे हा अर्थ आपल्याला लक्षणेनं मिळतो, म्हणजे लक्षार्थाने मिळतो. आणि एवढं कशाला सांगायचं आमचं घर गंगेवर आहे, त्याच्या मागचा एक उद्देश असा असतो, प्रयोजन असं असतं की त्या गंगेचं पावित्र्य आणि शीतलता ही त्या गवळवाड्याला आलेली आहे. म्हणून हल्ली
फार्म हाऊस बांधतात ना, की तिथली शीतलता, शांतता ही आपल्याला मिळावी, तोच उद्देश. मग ते शांतता, शीतलता आणि पावित्र्य हे आपल्याला व्यंग्यार्थानं समजतं. आता आम्हाला वडील लहानपणी एक वाक्य नेहमी म्हणायचे, 7वीला असताना शिकवायचे, शंकरासी पूजिले सुमनाने, शंकराशी पूजिले सुमनाने, शंकराशी पूजिले सुमनाने, असे 4 वेळा म्हणायचे. आम्ही म्हणायचं काय आहे? तो सुमनाने, सुमन म्हणजे चांगलं मन, सुमन म्हणजे पुष्प, सुमन म्हणजे चांगल्या मुलीनं, आणि चौथा सुमन म्हणजे सज्जन. अशा प्रत्येकाचा त्याच्यामध्ये आहे. आणि मुख्य म्हणजे या महंतांनी काय करायचे, तर जे जे काही कोणी प्रश्न विचारतील तेही सगळं खूप झालेली आहे चर्चा त्याच्यावर, पण श्रोता मिळणं दुष्कर आहे असं मला तरी वाटतं. की समाजामध्ये पुढारीपणानं मार्गदर्शन करताना त्याला एक वक्तृत्व चांगलं पाहिजे. म्हणून अशी एक हे आहे बघा सुभाषित, शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. तर मी त्याच्यात सुधारणा करून श्रोता भवति वानवा म्हणते, आणि वक्ता दशसहस्रांमध्ये होतो. पण श्रोता मुख्य पाहिजे, आणि श्रोता जर चांगला असेल तर तो आपल्याला प्रश्न विचारतो. मग त्या महंतांनी त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. छान उपनिषदांमध्ये तर म्हणलं की गुरोस्तु मौनम व्याख्यानम. खरं म्हणजे गुरुनं मौन राहायचे आणि शिष्यांनी अनेक प्रश्न विचारायचे. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की बहुत बोलणे ऐकावे तेथे मौन्याची धरावे. म्हणून मला ते वाक्य आठवलं. आणि अल्पचिन्हे समजावे जगदंतर. अगदी लोकांच्या मनातलं त्याला ओळखता आलं पाहिजे, जाणता आलं पाहिजे. पण नेहमी त्यांनी लोकांशी गोड बोललं पाहिजे. मला तर संस्कृत सुभाषितांचा असा समोर हेच दिसत असतो की प्रिय वाक्य प्रधानेन सर्वे तुष्यंती जंतवः किंवा मानवः तस्मात् तदेव वक्तव्यम वचने का दरिद्रता. वचन चांगलं बोलायला, गोड बोलायला काय जातं हो. प्रत्येकाशी जर आपण प्रेमाने बोललो तर सगळ्यांना, म्हणजे समजा एखाद्यानं वेडावाकडा प्रश्न विचारला असेल तरीसुद्धा त्याला छान समजावून देणं हे कौशल्य आपल्याला जमलं पाहिजेलं आहे. आणि जगामध्ये जगमित्र जिव्हेसी हे सूत्र हे सुद्धा त्याच्याशी संबंधित समर्थांनी सांगितले की प्रत्येकाने जगमित्र होण्याचा प्रयत्न करावा. समर्थांच्या दृष्टीनं ही 2 प्रकारची माणसं असतात. आता पुढं आपल्याला पुढच्या याच्याकडे जायचं आहे की भाग्यहीन आणि भाग्यवान. पण महत्त्वाचं शेवटच्या 2 ओव्या मला ह्या दुसऱ्यातल्या सांगाव्या वाटत आहेत की सकळांमध्ये विशेष श्रवण, श्रवणाहून थोर मनन, मनने होय समाधान बहुत जनांचे. आपण जर चिंतन मनन केलेलं असेल तर अनेकांचं समाधान करू शकतो. आणि धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजल्या विण शिणावे कासे यासी. जर आपल्यालाच समजलं नसेल तर मी किती शिण करून घेणार आणि काय उपयोग आहे. तर आधी सगळं समजून घ्यायचे, मग इतरांचं मन जाणायचे आणि मग त्याला समजावून द्यायचे. सगळे आत्ता सांगितलं तसं संकेत कुबडीमध्ये सुद्धा हंसराज स्वामींनी खूप छान सांगितले की अर्थभेद जाणावे दुसरे समासी, लेहू वाचू जाणे तोची अर्थाचे करी ग्रहण, अर्थ घेता श्रवण मनने अपैसा होय. एकदा श्रवण मनन वाचन इत्यादी करायला लागलं की त्यातले सूक्ष्म अर्थ आपल्याला कसे जाणावेत याचं मार्गदर्शन या दुसऱ्या समासात केलेलं आहे. आणि ते आपल्याला बरोबर समजायला लागतं. किंवा तिसऱ्यामध्ये आता काय म्हणताय, तिसरा म्हणे करंट लक्षण न जाता कैसे लागतील गुण, लागतील गुण करंटा मुख्य कल्पनेचे रान ज्याचे त्या सावरेन. आता तिसऱ्यामध्ये करंट्याची लक्षणं सांगितली. मला भगवद्गीतेतले लगेच दैवासुर संपत विभाग योग आठवतो की त्यांनी आधी दैवी संपत सांगितली आणि नंतर आसुरी सांगितली. पण समर्थांनी अगोदर करंट्याची, आता करंट कुणाला म्हणायचे त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये त्यांनी संस्कृतचा अभ्यास केलेला आहे. मूळ आहे करट शब्द. करट म्हणजे करंटा, अर्थात मराठीत हा करंटा शब्द आला. करट म्हणजे नीच किंवा अधम, पतित किंवा दुर्दैवी, हतभागी, कंगाल, धनहीन अशा अर्थाने तो करंटा शब्द घेतलेला आहे. आणि त्यांची भूमिका अशी आहे की ज्ञानी माणूस हा भाग्यवान असतो आणि ज्याच्यापाशी भगवंत तो खरा भगवंत, भगवान. भग म्हणजे ऐश्वर, गुणांचा ऐश्वर. अशा भगवंतांनी युक्त तो भाग्यवान. आणि अज्ञानी मनुष्य अर्थातच अभागी असतो. त्याच्या जीवनात भगवंत नसतोच आणि ईश्वराला तो जाणत नाही, मानत नाही. अशा कितीतरी त्याची लक्षणं सगळी आहेत.
आणि तो सत्यापासून विन्मुख असतो आणि म्हणून तो असत्याला वश होतो, तो असत्याचा आधार घेतो. ते तर गणित किंवा असं सूत्र इतकं समर्थांनी छान समजावून दिलेलं आहे की ही मानवी जीवनाची अमूल्य संधी हा मनुष्य फुकट दवडतो. हे महत्त्वाचं त्याचं लक्षण आहे. मुख्य म्हणजे तो दरिद्री का राहतो, दरिद्री असतो. दारिद्र्य हे एक माणसाला मिळालेलं जरी हे आहे, काय म्हणू आपण, म्हणजे शाप म्हणा किंवा हे, तर दारिद्र्याहुनी मरण बरे, म्हणूनही मरण हे आवडते. आणा मरणाला हे क्लेश कमी अन दारिद्र्याला अनंतते. जो पापाचा त्याग कधीही करत नाही तो दारिद्र्यातच खितपत राहतो. पापामुळं दारिद्र्य येतं, हे सगळं दुष्टचक्र आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्याजवळ आळस असतो, तो अत्यंत झोपाळू असतो. ही जी महत्त्वाची जी त्याची दुर्गुण किंवा दुष्ट चिन्ह सांगितलेली आहे ती आपल्याला ओळखता आली म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा ह्याच्यातला जर चुकून एखादा काही अंशानं दुर्गुण असेल तर तो आपण सोडायला पाहिजे. आलस्यम हि मनुष्याणाम शरीरस्थो महारिपुः नास्त्युद्यमसमो बंधू कुर्वाणो नावसीदती. जो सतत कर्म करत राहतो त्याचा कधीही ऱ्हास होत नाही. आणि हा आळस नावाचा शत्रू प्रत्येकाने जिंकला पाहिजे. हा इतका करंटा म्हणजे सगळंच त्याच्याकडे करंटेपणाची लक्षणं, वस्तू हरवणं, सांडणं वगैरे वगैरे, चांगल्याची संगत नको, त्याच्याजवळ आळस अगदी भरून राहिलेला असतो. आळसे शरीर पाळी अखंड कुंसी कांडोळी निद्रेचे पाडी सुकाळी आपणासी. सगळी विशेषणं म्हणजे सगळी तमोगुणाची लक्षणं आहेत. आणि म्हणून भगवद्गीतेत म्हणलेलं आहे बघा, तमस्त्वज्ञान जंविद्धि मोहनम सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. किंवा ज्ञानदेवसुद्धा म्हणतात, सर्वेंद्रिया जाड्य मना माझी मौढ्य मालाती दार्ढ्य आत्म आलस्याचे. म्हणजे जाड्य, आळस, मौढ्य म्हणजे मूढता, माल्हाती म्हणजे व्यापतो, दार्ढ्य म्हणजे दृढपणा, हे सगळं समर्थांनी सांगितलेली अशी जुळणारं आहे. आणि निद्रेविषयी सांगू म्हणजे त्याला फार निद्राच आवडत असते. जीवी आथी लागू झोपी जाता स्वर्गू वावो म्हणे. त्याला झोप म्हणजे स्वर्गाचं सुख त्याला वाटत असतं. अविवेक महामंत्र जे मौढ्य मद्याचे पात्र हे असो मोहनास्त्र जीवासिया. ज्ञानदेव सांगतायत की त्याच्याजवळ अविवेक हा एक महामंत्र असतो, मौढ्यता असते आणि हेच जणू काही त्याचं मोहनास्त्र आहे. म्हणजे अविचार हा सगळा तमोगुणाचा महामंत्र आहे आणि तो मूर्खपणरूपी मद्याचं जणू काही पात्र आहे, जीवाला भूल पाडणारं मोहनास्त्र आहे. अहो ज्या नरा राम विश्वास नाही तया पामरा बाधिजे सर्व काही. 78वा श्लोक आहे. महाराज तो स्वामी कैवल्यदाता कृपा वाहणे देहे संसार चिंता. किंवा मुखी नाम त्या नाम नाही तया मुक्ती कैची अहंता गुणे यातना. ते अहंकार त्याच्याजवळ असतो फुकाची. पुढे अंत येईल तो दैन्यबाणा म्हणून म्हणणारे म्हणा देवराणा. किती प्रकारे समर्थांनी सांगितले की त्यापेक्षा देवाचं नाव घ्या. मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी मना होई रे मोक्ष भागी विरागी. विवेके क्रिया आपुली पालटावी अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. सगळं चांगलं करायला पाहिजे. आणि जना बोलण्यासारिखे चाल बापा मना कल्पना सोडी संसार तापा. सगळं चांगलं वाग, पण असं न करणारा तो करंट आहे. आणि किती त्याची विशेषण म्हणजे एवढी यादी आहे. जशी ती 26 दैवी संपत आहे तशी मला तर वाटतं 26पेक्षा जास्तही आसुरी संपत किंवा ह्या करंट्याची लक्षणं आहेत. त्याच्याकडे दूरदर्शीपणा नाही, न्याय नाही, नीती नाही. म्हणून समर्थ सांगताय, राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे ऐसी हे विवेकाची उत्तरे ऐकणार नाही. विवेक पाहिजे. विवेक, वैराग्य आणि श्रद्धा या सगळ्या गोष्टी फार मनापासून त्यांनी सांगितले आहेत. म्हणून बहुतांशी मान्य थोडा त्याच्या पापासी नाही जोडा. निराश्रयी पडे उघडा जेथे तेथं. हा निराश्रयी निराधार होतो, तो सगळीकडे उघडा पडतो. आणि म्हणून या कारणे अवगुण त्यागावे उत्तम गुण समजवून घ्यावे.
तेणे मनासारखे फावे सकळ काही. अहो राम अयोध्याकांड वाचत होते आणि त्याच्यात तर रामाची एवढी विशेषणं आणि एवढं त्यांनी सगळं समजावून दिलेलं आहे बघा. तर काय सांगतो राम, खरं म्हणजे खूप सांगायचं होतं पण आता थोडक्यात आवरते. भोगा मेघविता नस्था विद्युल्लेखेव चंचला आयुरप्त्यानी संतप्त लोहस्य जलबिंदुवत. म्हणजे लोखंडाच्या तापलेल्या याच्यावर जर एखादा बिंदू पडला तर तो जसा नष्ट होतो, क्षणिक होतो, तसं या भोगांच्या समूहात आपलं आयुष्य हे फार व्यर्थ जात असतं. आणि म्हणून आपण ते त्यात वाया घालवायला नको. सगळे नातेवाईक, बंधू, मित्र यांची जी काही जवळीक आहे ही क्षणाप्रमाण आहे. आणि म्हणून प्रवाहात आलेल्या यथा काष्ठमच काष्ठमच तसं आहे आपलं जीवन. आणि मुख्य म्हणजे क्रोध एव महान शत्रुस्तृष्णा वैतरणी नदी संतोषो नंदनवनम शांतिरेव ही कामधूक. शांती ही कामधूक आहे, म्हणजे शांती आपल्याजवळ पाहिजे. ती जणू कामधेनू आहे. आणि क्रोध हा महान शत्रू आहे. सगळं भगवद्गीतेत तर एवढी आहे की त्रिविधम नरकस्येदम ज्ञानम द्वारम नाशनम आत्मना. आपला नाश करणारी ही 3 द्वारं आहेत. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती ती कुबुद्धी रेषा अहंकरोमी ती वृथाभिमान स्वकर्म सूत्रग्रथितो ही लोक. तर आपल्याला सुख दुःख देणारा कोणी नाही आहे, ते सगळं आपणच निर्माण करत असतो. आणि म्हणून हा 3रा समाससुद्धा फार महत्त्वाचा आहे की करंट्याची लक्षणं आपण सोडायची, पाहायचीसुद्धा नाहीत. पण आपल्याजवळ चुकून नकळत असेल तर ते सगळं आपण सोडून द्यावं. आणि 4था जो समास आहे सदैव लक्षण, किती छान नाव दिलेलं आहे बघा. स म्हणजे समान किंवा सह, आणि देव म्हणजे देवासारखं ज्याच्यामध्ये लक्षणं आहेत तो सदैव लक्षण, किंवा समान देवा समान ज्यांची लक्षणं आहेत तो सदैव लक्षण. आता ह्या समासात सुद्धा भाग्यवान पुरुषाची समर्थ लक्षणं सांगतायत. आणि अशी अनेक ठिकाणी ग्रंथामध्ये किती वेळा दिलेली आहेत त्यांनी अशा, की तो अत्यंत मधुर बोलत असतो. मधुरम मधुरेभ्योपि मंगलेभ्योपि मंगलम पावनम पावनेभ्योपि हरेर्नामैव केवलम. हरीचं नाव इतकं मधुर आहे. तसंच जर हा बोलणारा वक्ता किंवा महंत किंवा नेता हा जर गोड बोलायला लागला तर सगळ्यांचं अंतर राखायला पाहिजे. त्यानं कुणाच्याही अंतःकरणाला धक्का लागेल असं कधीही बोलायचं नाही. चालणं किंवा कोणाचे अंतःकरण दुखवणं, म्हणजे बोलणं चालणं हे इतकंच चांगलं पाहिजे, त्याचं संत पाहिजे, शांत पाहिजे. आत्ता सांगितलं तसं म्हणजे शांती ही त्याचं खरं धन असतं. आणि ते त्यानं सांभाळलं पाहिजे. परोपकार केले पाहिजे. आणि मनापासून अंगी असलेली नम्रता, त्या नम्रतेवर तर ज्ञानदेव इतकं बोललेले आहेत की नम्रता कशी पाहिजे आपल्याला थोडा हे आहे. मग अशी एक सांगायचं राहिलं बघा की लेखनामध्ये शिवाजीराजांनी सुद्धा, म्हणजे सहज आता तो पुन्हा हे जाईल मागे, विषय निघून जाईल, म्हणून शिवाजीराजांनी सुद्धा चांगलं अक्षर असणारे असे आपल्या म्हणजे काय म्हणूया आपण सहकारी निवडलेले होते, सैनिक निवडले होते. आपल्याला माहिती असेल की शिवाजीराजे जेव्हा पहिल्यांदा कल्याणला भेटायला गेले, कल्याणला नाही समर्थांना चाफळला भेटायला गेले, त्यावेळेला बालाजी आवजी आणि निळो सोमदेव हे त्यांच्याबरोबर होते. पण त्या बाळाजी आवजीची त्यांनी कशी निवड केलेली होती तर त्याचं अक्षर अतिशय सुंदर होतं. आणि म्हणून त्यांनी आपल्या कार्यामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये घेतलेलं होतं. मग पुढे त्यांना अत्यंत त्यांचे असे अनेक पैलू हे डोळ्यासमोर आलेले होते. म्हणजे जे उत्तम, ज्याच्याकडं जे उत्तम आहे ना ते स्वीकारायचे. आणि तो स्वीकारलेला हा सदैव लक्षण असणारा महंत असतो. मग त्याच्या ठिकाणी सगळं चांगलं आहे. म्हणजे करंट आणि सदैव हे 2 शब्द अगदी परस्पर विरोधी आहेत. पण त्यामुळं मागील 3ऱ्या समासात करंटपणाची जी लक्षणं सांगितलीत ना त्याच्या विरुद्ध ही चांगली लक्षणं आहेत. म्हणून मला सावरकरांचं जे गीत आहे त्यातली एक ओळ फक्त सारखी, म्हणजे जे उत्तम, जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते स्वतंत्रते, ते पुढचे नाही म्हणायचे की भगवती,
तर त्या स्वतंत्रतेचं जे गीत गायलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे जे उत्तम आहे ते सगळं हे. आणि म्हणून हा कसा पाहिजे तर परोपकार करणारा पाहिजे, सगळे गुण त्याच्याजवळ, त्याला आत्मज्ञानाचा अत्यंत जिव्हाळा असायला पाहिजे, क्षमा पाहिजे, शांती पाहिजे. म्हणून अभयम सत्वसंशुद्धिर्ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् अहिंसा सत्यमक्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम. ही सगळी त्यांनी विशेषणं समर्थांनी ही अगदी भगवद्गीतेच्या आधारे किंवा त्यांच्या प्रेरणेनंच त्यांनी सांगितलेली आहेत की कुणाचं कधी उणं पडून द्यायचं नाही, निस्वार्थीपणे सगळ्यांच्या उपयोगी पडायचं, वासना ठेवली तर परोपकाराचीच ठेवायची, समाजाच्या कल्याणाची ठेवायची. किंवा मनाच्या श्लोकांमध्ये नेहमी म्हणतात की मना राघवाची फक्त कामना ठेव, तू दुसरी कामनाच ठेवू नकोस, परोपकारातच देह झिजवायचा आहे. आणि सगळ्यांनी म्हणून सद्गुणाचा तो एक पुतळा किंवा सद्गुणाचा असा आविष्कार असा तो असला पाहिजे. तो नेता असेल, महंत असेल किंवा समाजात वावरणारा प्रत्येकजण असेल. तर उत्तम जीवन म्हणजे काय असतं हे सांगण्यासाठी हा दासबोध रचलेला आहे. आणि जे सर्वोत्तम आहे त्याची प्रचिती या जीवनात येते म्हणून त्याला उत्तमच जीवन असं म्हटलेलं आहे. आणि आत्मस्वरूप हे सर्वोत्तम असतं, अर्थात ज्याच्या जीवनात आत्म्याचा जास्तीत जास्त आविष्कार होतो ते उत्तम जीवन आहे. आत्मा सच्चित आनंद आहे मगाशी सांगितलं. आणि उत्तम जीवनात तिन्हींचा खूप प्रत्यय येतो. सत म्हणजे जीवन, सत असणं म्हणजे जीवन, वाहत राहणे म्हणजे दुसऱ्यांसाठी करत राहणे हा धर्म आहे. आणि जीवन जर वाहत राहिलं नाही तर ते कुजतं, पाणीसुद्धा तसंच होतं, डबकं होतं. म्हणून जीवन सतत प्रगतीपथावर पाहिजे, आपण सतत प्रगती करायला पाहिजे आणि इतरांना प्रगती करण्यास मदत केली पाहिजे. असं जीवनाचं उत्तम अंग आहे किंवा मुख्य अंग आहे आणि ते प्रत्येकानं आपल्या अंतरंगात आणलं पाहिजे. इतरांनासुद्धा चांगलं वागण्यासाठी नेहमी प्रवृत्त केलं पाहिजे. समर्थांचा अर्थातच गुरु कोण आहे तर राम आहेत आणि त्यांनी रामाकडे बघूनच हे सगळं लिहिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे. रामाची गुणसंपदा सांगताना काय सांगतात हो, सत्यवादी महोत्साही वृद्धसेवी जितेंद्रिय मितवागपि कार्येषु वक्ता वाचस्पते समहा लोकप्रियत्वे चंद्रस्य वसुधाया क्षमा गुणैः बुद्ध्या बृहस्पते स्तुल्यो वीर्ये च स्याच्छतीपतीः. पराक्रमाच्या बाबतीत शचीपती इंद्रासारखा असला पाहिजे. अहो दशरथसुद्धा कसा होता त्याचं गदिमांनी छान वर्णन केलेलं आहे की गृही चंद्रसा, नगरी इंद्रसा आणि संगरी सूर्यसा. म्हणजे संगर म्हणजे युद्धामध्ये सूर्यासारखा असा हा नेता पाहिजे आहे. आणि श्रीमद भागवतातसुद्धा श्रीकृष्णाच्या इतक्या गुणांचं वर्णन केलेलं आहे की सर्वांना तो प्रत्येकाला हवासा वाटतो. भागवत वाचताना तर असं वाटतं ठेवूच नाही खाली. तो गोपींना आवडतो, गोपाळांना आवडतो, नंद यशोदेचा तर लाडका आहेच आहे, सगळ्यांना हवासा वाटणारा आणि सगळ्यांच्या सुखाची काळजी घेणारा हे महंतांनी करायचे. दुसऱ्याच्या दुःखानं स्वतः दुःखी होणारा असा तो पाहिजेला आहे. आणि मुख्य त्यांनी 14 विद्या 64 कला. अहो त्याच्यावर 1 तास आपल्याला बोलता येईल. आता 14 विद्या सगळ्यांना माहिती आहेत. 4 वेद, 6 वेदांग, त्यानंतर पुराण, मीमांसा, तर्क आणि सगळी शास्त्र, कल्पशास्त्र वगैरे ती 6 वेदांगात येतात. आणि 64 विद्या कलांमध्ये तर गीत, वाद्य, नृत्य, आलेख्य म्हणजे पेंटिंग वगैरे, रे बापरे किती पुष्पा म्हणजे हल्लीची फ्लॉवर डेकोरेशन सगळ्या मणिभूमिका, टाईल्स चांगल्या सजवणं, सगळ्या प्रकारची वाद्य, जलतरंग, नंतर माल्य ग्रंथन. हल्ली आपण सगळ्या माळाबिळा विकत घेत असतो पण आपणही बनवतो. अशा 64 कला म्हणून 14 विद्या 64 कळा, जाणे संगीत गायन कळा, आत्मविद्येचा जिव्हाळा उदंड तेथे, असं सगळं सांगितलेलं आहे समर्थांनी. सकळांसी नम्र बोलणे, मनोगत राखोन चालणे, अखंड कोणी एकाचे उणे पडोची नेदी. आता आज श्रीधर स्वामींची पुण्यतिथी आणि त्यांचं चरित्र वाचत होते तर त्याच्यातला एक मुद्दा फक्त सांगावा असं वाटतोय
की त्यांनी अहिंसेचा व्यापक अर्थ किती समजावून दिला आहे लोकांना, जो आजच्या काळाला आपणही आपल्या समाजामध्ये आणि प्रत्येकाच्या ठिकाणी तो अंगी बाणवू शकतो. ते ज्या वेळेला एकांतामध्ये गेले त्या वरदहळ्ळी किंवा त्या वरदपूरला, आणि तिथं सगळं दाट जंगल होतं. म्हणजे त्यांना असं वाटलं की आता आपल्याला एक शांतपणे सगळं चिंतन करायला संधी मिळेल. पण ते तिथं गेले की लोकांची वर्दळ वाढली. मग लोक यायला लागले म्हणून मग त्यांच्यासाठी त्या झाडीतून जंगलातून रस्ते करावे लागले. मग झाडं तोडायला लागली किंवा त्यांना निवासाची व्यवस्था करायला लागली, त्यासाठी झाडं तोडावी लागली. आणि मग त्यांचा जीव कळवळला बघा. ते काय म्हणतात की ह्याच्यासाठी सगळ्यांसाठी त्या किती जणांचं आपण नुकसान करतो. झाडांवर पक्षी राहतात, त्याच्यानंतर त्यांच्या ढोलीमध्ये पण अन्य कृमी कीटक किंवा अन्य प्राणी राहतात. आणि झाडांच्या आश्रयानं सावलीसाठी कितीक जण येतात, म्हणजे असे पांथस्थ वाटसरू पण असतात. ऋषी तिथे तपश्चर्या करायला ह्या वनामध्ये येतात. आणि या सगळ्यांचं नुकसान आपण करतो. म्हणून एक करा ही अहिंसा, वृक्षांना न तोडणं आणि सगळ्यांसाठी कुणालाही यातना न देणं, हे त्यांचं व्रत होतं. अभयम सर्वभूतेभ्यो ददामी एतत्व्रतम मम, सगळ्यांना अभय देणं हे माझं व्रत आहे असं ते सांगतात. आता 5व्या समासाकडे जाऊया. देह मान्य निरूपण. देहाला मान्यता दिलेली आहे त्यांनी. का दिली बघा, की खरं म्हणजे देहाशिवाय काहीच होत नाही. पण देह हा नश्वर आहे. आणि सगळ्या तत्त्वज्ञानांमधून काय सांगितलं जातं की आत्म्याची आपण ओढ असली पाहिजे, आत्मज्ञान मिळवलं पाहिजे. आणि अशा प्रकारचे अगोदर पण समास येऊन गेलेले आहेत की सगळ्या देवतांची त्यांनी यादी सांगितलेली आहे. आत्ता मी ती यादी सांगणार नाही आहे की सोन्याचे देव आणि चांदीचे देव, पण अनेक प्रकारच्या प्रतिमांची उपासना लोक करतायत, आजही करतायत, आपण पाहतो. म्हणून भगवद्गीतेतही सांगितलेलंच आहे की यक्ष किन्नर यांची सगळे असे तामसी लोक करत असतात. तर अनेक देवतांचं मूळ जे आहे ते मात्र मोठा देव किंवा भगवंत किंवा ईश्वर आत्मा हा समजून घेतला पाहिजे. आणि त्याची साधनासुद्धा देवाशिवाय करता येत नाही. किंवा कुणीही देवाचं भजन पूजन हे कुठल्याही देवाचं केलं तरी मोठ्या देवापर्यंत पोचतं. म्हणून आपल्याला श्लोक माहिती आहे की सर्वदेव नमस्कार हा केशवम प्रति गच्छती, यथा आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम. जसं आकाशातनं पडलेलं पाणी हे समुद्रापर्यंतच जातं, मग वेगवेगळ्या मार्गांनी जातं, तसंच कुठल्याही देवाला नमस्कार केला तरी तो केशवाला पोचतो. हे जरी असलं तरी त्यांनी महत्त्वाचा मुख्य देव कोण आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे. आणि सद्गुरू कृपेशिवाय हे आपल्याला मिळवू शकत नाही. त्याच्यासाठी ज्ञानदृष्टी ते देत येतात, आपल्याला तद्रूप होण्याला शिकवतात. आपल्याला माहिती आहे की आपण घरात असताना आपले व्याप वाढतच जातात. एक एक आपण उपाधी म्हणा किंवा जे त्याच्यावर खरं मी काही शब्दांवर बोलणार होते की साधा उपाधी हा शब्दच किती ठिकाणी आलेला आहे आणि किती अर्थाने आलेला आहे. तर सद्गुरू कृपेनं आपल्याला हे सगळं मिळतं. आपल्याला त्या साधूची एक गोष्ट माहिती आहे की साधू म्हणजे घरात आधी तो प्रापंचिक असतो, पण त्याला असं वाटतं की हे काय घरामध्ये सारखं आणा संपत नाही, त्यापेक्षा आपण आपलं संन्यास घेऊन बाहेर पडावं. आणि तो बाहेर पडतो. वनात गेल्यावर पहिला प्रश्न पडतो आता कुठं झोपायचं, म्हणजे एक झोपडी पाहिजे. मग आता आपल्याला हे मागायची भिक्षा मागायची म्हणजे पुन्हा 4 घरं म्हणजे वनात नाही, मग कुठेतरी जायलाच पाहिजे. ती भिक्षा आणली तर कुठे टिकवायची, कारण त्या झोपडीत ठेवलं तर उंदीर येऊन ते खायला लागले, मग आता मांजराला आणलं पाहिजे. असं करत करत किंवा कपाट पाहिजे, म्हणजे आपण साधा माणूससुद्धा असंच सगळं वाढवत जातो. आणि हे सगळं त्या देहासाठी. तर म्हणून संकेत कुपडीमध्ये म्हणलं आहे बघा, 5व्या देहात्मयोगे पूजन, देहाविण कैसे उपासन, देवकळे कर्त्याहून भिन्न नोळखिता, धातुपूजन ते व्यर्थ, त्यासी ज्ञानदृष्टीने पहावे, ज्ञान सोडून ध्येयी रहावे, संग त्यागुण असावे समाधान. शेवटी संग सावून आपल्याला घरात राहून सुद्धा आपण हळूहळू जर संगत त्याग केला, संग म्हणजे आसक्ती, ती जर सोडली तर आपल्याला देह आणि चंचळ आत्मा याच्या साह्यानं पूजन करता येतं. देव मुख्य करता आहे, जे ब्रह्म आहे
त्यापेक्षा वेगळा आहे हे जर कळलं नाही तर केवळ धातूंची पूजा ही व्यर्थ आहे. देह महत्त्वाचा, त्याच्यामुळं आपण सगळं भजन पूजन सगळं करू शकतो. अहो नुसतं देहावरचीच गाणी अशी सरसर सरसर डोळ्यापुढे यायला लागली. म्हणजे समाज तर आहेच, पण आता तो सगळ्यांनी वाचलेला आहे. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. देहाला मंदिर म्हणायचं, चित्ताला मंदिर म्हणायचे आणि सत्य सुंदर मंगलाची आराधना करायची. किंवा अगदी पूर्वीच्या एका चित्रपटातलं गाणं तेही आठवत होतं. याच्यातही खूप पुढं सुंदर दिलेलं आहे. दुःखितांचे दूर जावो ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना. असं म्हणजे सगळ्या आपल्या ज्या भावना आहेत ह्या समाजापर्यंत आपल्या पोहोचल्या पाहिजेत आणि सगळ्यांच्या दुःखाशी आपण एकरूप झालं पाहिजे. जसं हे सगळे संत समर्थ प्रत्येकाला जवळीकता म्हणजे आपलंसं करत होते आणि त्यांचं दुःख दूर करण्यासाठी या मार्गाला लावत होते. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. संतांनी म्हणलेलं आहे, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर हो. चोख्या नाही मला वाटतं. आत आत्मा परमेश्वर हो, देह देवाचे मंदिर. जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर. म्हणजे देहाच्या माध्यम देह नाही मिळाला तर आपल्याला तो ईश्वर कसा शोधणार आपण. मग त्यांनी दुधामध्ये लोणी तिथे तूही चक्रपाणी किती सुंदर म्हटलेलं आहे. तर ही देहाची आसक्ती समर्थांना नव्हती, पण मनुष्य शरीराचं त्यांनी महत्त्व जाणलं आणि या समासामध्ये देह मान्यता दिली, देहाला मान्यता दिली. देहाच्या आधारानं आपण काय काय करू शकतो, अंतरात्म्याचा पत्ता लागू शकतो, त्याचा साक्षात अनुभव घेता येतो. आणि समर्थांनीसुद्धा ही जी भिन्नता आहे, अभेद कसा मानला, तर जेव्हा ते विठ्ठलाच्या ठिकाणी गेले त्यावेळेला त्यांना रामच दिसायला लागला आणि म्हणून ते त्याला विचारतात, इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, चापबाण काय केले, करकटावरी ठेविले, काबा धरिला सिंह बोला, दिसे वेश पालटला, काय आली अयोध्यापुरी, येथे वसविली, काय झाली अयोध्यापुरी, येथे वसविली पंढरी. किंवा आपल्याला नरसिंह हे जे सोनार, नरहरी सोनार, आणि नरहरी सोनार शिवभक्त होता हो, पण पंढरीच्या रायाला करगोटा बनवण्यासाठी सोनारानं आपलं व्यापाऱ्यानं सांगितलं, तो डोळे बांधून गेलेला आहे. आणि डोळे बांधल्यानंतर त्याला तिथे विठ्ठलाच्या जागी पिंड दिसतीये, नाग दिसतोय, गंगा दिसती, हे सगळं जाणवायला लागलं. डोळे उघडून पाहतो तर पुन्हा तिथे विठ्ठल. 3दा 4दा झालं, फार डिटेल सांगत नाही, पण असं हे ऐक्य हे पाहण्याचे या संतांनासुद्धा, जे स्वतः समर्थांनीसुद्धा ते अनुभवलेलं आहे. आणि म्हणून सुद्धा ते पुन्हा शेवटी म्हणतात, राम कृपा कर विठ्ठल साकार, दोघे निराकार एक रूप, आमुचे ये घरी वस्ती निरंतरी, हृदय एकाकारी राही येल्या, रामदास म्हणे धरा भक्तिभाव, कृपाळू राघव पांडुरंग. खरं 1-2 किस्से सांगायचे होते, पण आता वेळेत बघते की दुसऱ्यांच्याबद्दल दया, प्रेम
आणि कधीही कुणावर न रागावण्याचा आपल्याला जो वसा आहे तो या संतांकडून मिळतो. समर्थांनाच असे किती वेळा अनुभव आले. समर्थांनी शिष्यांना घेऊन जेव्हा जात होते आणि त्यावेळेला वाटेमध्ये हुरड्याचं शेत चांगलं भरलेलं होतं आणि त्यांच्या शिष्यांना वाटतं की म्हणे, स्वामी आपण हे हुरडा काढून खाऊया का, खूप भूक लागलेली आहे. समर्थांनाही काही फारसं वावगं वाटलं नाही. त्यांनी कणसं आणायला लावली, त्यांनी ते हुरडा काढला, खाल्ला सगळ्यांनी. आणि तेवढ्यात तो मालक जो आहे तो मालक आला आणि पाहतो तर एवढी कणसं, एवढा खच पडलाय. म्हणतो, काय कुणाचं शेत आहे आणि तुम्ही कशासाठी हे सगळं माझं सगळं नुकसान केलं आहे. देहेगावचे पाटील होते, देहेगावकर म्हणून. आणि मग त्यांनी इतकं समर्थांना त्याच ह्यानी ज्वारीच्या ह्यानी इतकं मारलं, त्यांच्या पाठीवर बळ आले आणि तसंच दुःख घेऊन ते गेले आपल्या ठिकाणी. तर ज्या वेळेला शिवबा त्यांना भेटायला आले रात्री आणि त्यांनी पाहिलं, म्हणे मी तुम्हाला जरा स्नान वगैरे घालतो. त्यांनी पाहिलं तर पाठीवर वळ हे कशामुळं आले. समर्थ काही बोलायला तयार नाही. मग शिष्यांनी सगळं सांगितलं आणि म्हणे आता त्यांना जोरात मोठी शिक्षा करणार म्हणतात. राजे म्हणतात मी आता शिक्षा करणार. तर तेव्हा समर्थांनी सांगितलं त्यांना शिक्षा नका करू, त्यांना फक्त बोलवून आणा. आणि बोलवून आणल्यानंतर त्यांनी फक्त सांगितलं तुम्ही शिवबांना नमस्कार करा. त्यांनी शिवबांना नमस्कार केला, पण ते पुन्हा सांगतात की अरे शिवबांना सांगतात त्याला शेला पागोटे घालून त्याचा सन्मान करा, अशी आज्ञा दिली. आणि सगळे हसायला लागले की ज्यांनी एवढं मारले त्यांच्याबद्दल कळवळा, त्यांच्याबद्दल करुणा ही समर्थाना. तर समर्थ ह्याच्यावर सांगतात की राजा, राखेत निखारा घातल्यावर राख पुन्हा पेटत नाही. त्याप्रमाणे एकदा मनुष्य पश्चात्तापानं पोळला म्हणजे त्याला पुन्हा शिक्षा करण्याचं कारण नसतं. आणि समर्थांनी अशी पाटलांना क्षमा केली. ते जे सगळे गुण सांगायचे होते ना, त्या प्रत्येक गुणाबरोबर एक आपल्याला उदाहरण अशी खरं घेता येतील, पण आपल्याला वेळेअभावी सगळं थोडक्यात थांबावं लागतंय. भागवतात सुद्धा मी म्हटलं तसं इतकी वर्णन आहेत की संत आणि हे कसे आहेत. तर सगळा तेजस्वी पुरुषार्थ, सगळी कृत्य ही कधी मनुष्य मिळवू शकतो, तर ही सगळी दैवी संपदा आणि हे आपल्या देहाच्या आधारे सगळ्या गुणांचा विकास करूनच आपण ते मिळवू शकतो. फक्त विष्णूच्या ठिकाणीच आपली भक्ती पाहिजे. इतकं सुंदर सांगितलेलं आहे. हनुमंतानं रावणाला सुद्धा सांगितलं होतं की तू विवेक बाळग. विवेकाच्याबद्दल तर समर्थांना फार प्रेम आहे. विष्णो हि भक्ती सुविशोधनम धियस्ततो भवे ज्ञानमतीव निर्मलम विशुद्धतच्चानुभवी भवो भवेज्जनः भवेत् ततः सभ्यद्विदित्वा परमं पदं व्रजेत्. अतोक्षजस्वाधु हि हरिं रमापतिं रामं पुराणं प्रकृते परं विभुं विसृज्य मौर्ख्यं हृदि शत्रुभावना भजस्व रामं शरणागत प्रियं. अरे राम कसा आहे, शरणागत आलेल्याला तो प्रेम देतो, प्रिय असा आहे. आणि म्हणून तू रामाची भक्ती कर, त्याच्याशी वैर करणं सोडून दे. असं खूप काही सांगितलेलं आहे की ज्याच्या चरणकमलांच्या परागाचं सेवन केल्यानंतर भक्तजन तृप्त होतात. ज्याच्याशी जोडले गेलेले योगी त्याच्या प्रभावानं सगळी कर्मबंधनच तोडून टाकतात. आणि त्यांचं तत्त्व जाणणारे ज्ञानी पुरुष हे स्वच्छंदपणानं राहूनसुद्धा कार्यबंधनात अडकत नाहीत. म्हणून तेच खरे भगवान आहेत, तेच खरे भाग्यवान आहेत. आणि स्वतःच्या इच्छेनं आपलं स्वरूप हे भगवंत प्रगट करत असतात. आणि मग त्यांना कर्मबंध कुठून येणार, असं खूप सुंदर सगळ्या ग्रंथांमधली, म्हणजे सांगू तेवढं आपल्याला थोडंच आहे. पण समर्थांच्या चरणी ही सगळी सेवा अर्पण करताना माझ्या ज्या काही त्रुटी राहिल्या असतील किंवा थोडीशी विसंगती झाली असेल तर मी सर्वांना क्षमा मागते. आणि पुन्हा उद्याच्याला 5 उरलेल्या समासांचा आढावा किंवा परामर्श घेण्याचा प्रयत्न करूयात. आपण मला संधी दिलीत. संधीचं सोनं करणं हे माझं ध्येय होतं, पण कदाचित ते चांदीपर्यंत, तांब्यापर्यंतच पोचलं असेल. तरी सगळ्यांनी मला कृपया समजून घ्यावं आणि समर्थ मला समजून घेतील. खूप खूप सांगावं असं वाटतं, पण एवढ्या वेळेच्या मर्यादेत, म्हणजे मी तर म्हटलं मी आज बालवाडीच्या परीक्षेला बसलेली आहे.
म्हणजे बालवाडीच्या योग्यतेची माझी तयारी आहे आणि मला एकदम पदवीधरच्या परीक्षेला बसवलेलं आहे. पण मी अशोक काकांनाही पुन्हा एकदा मनापासून त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहते. आपण सर्व श्रोते जगदीश मूर्ती एवढं छान ऐकलेलं आहे, तर सर्वांबद्दल कृतज्ञ आहे. आणि आपल्या रोहिणीताई, सरिताताई सगळेही आयोजन करत असतात, सगळे दादा. तर पुन्हा एकदा सर्वांबद्दल मनापासून धन्यवाद आणि सर्वांना धन्यवाद, सर्वांबद्दल कृतज्ञता. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. छान झालं बरं.